नमस्कार प्रेक्षक हो, कशा आहात सगळे? मस्त ना? तर तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. मी कोमल आणि तुम्ही बघताय आपला कलियुग विश्व हा यूट्यूब चॅनल. चला तर आपण आज पाहणार आहोत सोलापूरमध्ये घडलेली घटना. नक्की काय झालं? शाळेतल्या 13 वर्षाच्या मुलींना जवळ बोलवलं. सोलापुरात 68 वर्षाच्या वृद्धाने लाच सोडून नक्की काय कृत्य केलं ते आपण बघणार आहोत. 68 वर्षीय व्यक्तीविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार केली आहे. नक्की काय घडलं? सोलापूरमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातल्या एका व्यक्तीने शाळेतल्या लहान मुलींसमोर विचित्र चाळे केल्याचा प्रकार घडलाय. शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षाच्या मुलींसमोर अश्लील चाळे केल्याचा आरोपीखाली एका वृद्धाला अटक करण्यात आली आहे. 68 वर्षीय व्यक्तीविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपीचं नाव एल्लप्पा असल्याचं सांगण्यात येतंय. आरोपीने हा प्रकार 7 एप्रिल रोजी केल्याचं कळतंय. या वृद्धानं कुठलीही लाज न बाळगता घरासमोर असलेल्या मुलींना आपल्या जवळ बोलावलं. त्यानंतर त्यांना पैसे देण्याचं आमिष दाखवलं आणि अश्लील कृत्य केलं असा आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार कळल्यानंतर मुली घाबरल्या. त्यांनी घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल केला गेला. पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले की 3 मुलींसोबत जे घडलं ते अत्यंत चुकीचं घडलं. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही 48 तासाच्या आत तपास पूर्ण करू. पोलीस तसंच आम्ही आरोपपत्र दाखल करण्याचा आणि जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर असं सगळं आपल्याला पोलिसांनी माहिती देताना आपण पाहिलेलं आहे. आता नक्की त्या व्यक्तीला काय शिक्षा व्हायला हवी ते तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा आणि नक्की आपलं हे जे न्यायालय आहे ते काय शिक्षा देतं हे आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षक हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण उद्या एक नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.